आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी वेळ वाढवून देण्यात आलेला आहे. आपल्यासोबत शिवसेना गट ठाकरे गटाचे शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आहेत. भाऊ काय सांगणार? कायचं आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात वेळ वाढवून दिली. काही तपास राहिले असेल माझे, त्याच्यानं वाढून घेतले असेल. न्यायालय नाही ना, त्याच्यावर वाच्यता करणं पण चांगलं नाही. इतके दिवस ही सुनावणी सुरू आहे. तुम्हालाही नोटीस आली होती, तुम्ही काही सुनावणीला गेले होते. आता अध्यक्षांना वेळ वाढवून दिली कोर्टानं. माझ्या वडिलाची केस होती, 50 वर्षानंतर मला न्याय भेटला. म्हणजे त्यांनी 20व्या वर्षी टाकली होती आणि 70व्या वर्षी न्याय भेटला होता. आता तर याला 1 वर्ष झालं नाही. किती वर्ष चालेल असं वाटतं? चालेल ना, आता ते अध्यक्ष न्यायालय ते प्रक्रिया आहे, ती कशी चालवायची, काय करायची. समजा एखादा कागद नाही भेटला तो येईपर्यंत थांबाच लागेल ना. तुम्ही निवडणूक आल्यात. निवडणुका काय, तर तो निवडणूक हा विषय महत्त्वाचा थोडा आहे. प्रकरणात जर व्यवस्थित न्याय द्यायचा असेल तर आखरी कागदाला एक कागद पाहिजे, पुरावे पाहिजे आणि एखादी गोष्ट भेटली नाही. असं समजा का तुम्ही TV9चं चॅनल अमरावतीहून चालते, त्याचं मुख्य कार्यालय तिथं आहे, ते सापडतच नाही पुरावे. महानगरपालिकेनं दिलेच नाही 2 वर्ष. थांबानी लागेल का? तसंच ते आहे. ज्या पद्धतीने सुनावणी सुरू आहे, विरोधकांचे आरोप होत आहे की वेळ काढूपणा केला जात आहे. आता मी किती मस्त सांगितलं तुम्हाला. आखरी काही कागद ते त्यांनी दिले पाहिजे, विरोधकांनी लगेच दिले पाहिजे सगळे. जे ठाकरे गटाला वाटते तेच तुम्हाला वाटत आहे का? त्यांना ते आरोप करतात की वेळ काढूपणा होतोय, नियमानुसार सुनावणी होत नाही. नाही, मला असं वाटतं का कोणत्या गटाला काय वाटतं याच्यापेक्षा सगळ्या गोष्टी घेऊनच आपण निर्णय दिला पाहिजे. अर्धवट कागदपत्रावर निर्णय जर घेतला गेला तर ते चुकीचा होईल. याचा फायदा होईल एकूणच शिंदे गटाच्या आमदारांना, कारण की वेळ वाढवून मिळाली, वेळ मिळणार आहे पुन्हा. फायदा आता मला असं वाटतं का याच्यात काही निघणार नाही, काही होणारही नाही. आणि आज पक्षच मुळात आपण पाहिलं आहे का अर्ध्यापेक्षा जास्त 75% आमदार शिंदे गटासाहेबाकडे आहे आणि 10% आमदार तुमचे उद्धव साहेबाकडे आहे. त्यांना हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे, त्याच्यानं फार वेगळा निर्णय होईल असं तर नाहीच आहे. तुम्ही ट्विट केलं काल, भुजबळ साहेबांनी एक उदाहरण दिलं होतं, त्यावर तुम्ही एक ट्विट केलं. शेंडी गावातलं OBC परिषदेत गेलं म्हणून गावबंदी केल्याचं काय प्रकरण आहे नेमकं? नाही, असं एकंदरीत काही झालं नाही. म्हटलं तिथल्या लोकांचे काही फोन आले, त्यांनी सांगितलं का भुजबळ साहेबांनी जे सभागृहात माहिती दिली आहे ती वस्तुस्थितीला धरून नाही आणि म्हणून समाजामध्ये वाद होऊ नये. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीचं जर बयान आलं का एका गावात, शेंडी गावात विशिष्ट समाजाला बंदी घातलं जातं तर त्याचे परिणाम महाराष्ट्रभर होतं. आमचं ट्विट करायचा उद्देश एकच होता का असं काही नाही आहे आणि त्याच्यामुळं गावागावात तो तणाव निर्माण होऊ नये यासाठी आम्ही खरं तर ते ट्विट केलेलं आहे. आणि उलट त्या महिलांनी खूप खालच्या भाषेत जरांगे पाटलाबद्दल बोलल्या गेलं होतं, त्यांचा रिपोर्ट पण दिला गेला होता. आणि त्यानंतर पहिले तर त्यांनी मदतच केली जरांगे पाटलांना, अशी पण माहिती आहे. त्या महिलांनी खूप चांगली मदत पण केली, गावही त्यांच्यासोबत होतं. पण ज्यानंतर OBC मेळावे झाले त्यानंतर मग काही गोष्टीमध्ये दुरावा निर्माण झाला आणि त्या दुरावातून ही गोष्ट घडली. तुम्ही आरोप केला की भेद निर्माण करण्याचा प्रयत्न छगन भुजबळ यांच्याकडनं होतोय. 2 समाजामध्ये, दलित समाज असो, मराठा समाज असो. मी अजूनही असं म्हटलं नाही का भुजबळ साहेब भेद निर्माण करते म्हणून. हे चुकीचं तुम्ही रेकॉर्डवर घेत आहे. असं मी असं म्हटलं का एखादी गोष्ट सांगितल्यानंतर जर वाद त्याची जर बाहेर गावात माहीत झालं आणि ते वस्तुस्थितीला धरून नसलं तर लोकांमध्ये नसले भद निर्माण होते. ते तणाव या राज्यामध्ये निर्माण होऊ नये. एकाकी बाजू मांडली जाते एका समाजाची. असंही नाही म्हटलं एकाएकी बाजू मांडतं, असंही नाही म्हटलं. जी माहिती दिली ती वास्तव्याला धरून नाही असं म्हटलं आहे. त्याच्यानं एकाएकी बाजू मांडतोय असं पण म्हटलं नाही आहे. कारण ते तुम्ही काय आमचा बाईट घेतल्यावर अधिक त्यांच्याकडे जाण तुम्ही बच्चू कडूने ऐसा बोला. पण आमच्या दोघांचा संघर्ष अधिक कार्यकर्त्याला हानिकारक ठरला नाही पाहिजे, समाजाला हानिकारक ठरला नाही पाहिजे. हा गुन्हागोविंदानं हा महाराष्ट्र राहायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे मीडियावाल्यांनी. शेवटचा प्रश्न, डेडलाईन जवळ येत आहे. 24 तारखेला काही दिवसच राहिलेले आहे जरांगे पाटलांचे. मला वाटतं सगळ्या म्हणजे जे काही आहे
ओबीसीचे एकंदरीत भेटलेले पुरावे हे मोठी ही जे काही आज जे आपण पाहतो आहे, जे काही 15, 20, 30 लाख रुपये 30 लाख आपल्याला नोंदी भेटलेल्या आहे, कारण ह्या पाहिल्याच गेल्या नाही कधी. ह्या नोंदी तर निजामापासून आहे, पण एवढे मोर्चे निघाले, पण या सगळ्या ह्याच्यावर विषयावर कोणी समोरच गेलं नाही. शिंदे साहेबाच्या मुळे आणि जरांगे पाटील साहेबांनी जे उपोषण केलं त्याला भेटलेलं मोठं यश आहे. 30 लाख पुरावे म्हणजे नाही म्हटलं तरी ते 1 कोटीपर्यंत जातं. हा मोठं यश जरांगे पाटलांना एकंदरीत आतापर्यंत केलेल्या आंदोलनात भेटलेलं आहे. आता राहिलेला का ज्यांच्या नोंदी सापडत नाही त्याचं काय आणि जे मराठी आहे त्याचं काय, तर 2 टप्प्यात आहे. एक तर पहिला टप्पा असा आहे का ज्यांच्या नोंदी सापडन त्याला कुंभी करावं, आणि ज्यांच्या नोंदी सापडत नाही त्याच्यासाठी सरकार नवीन कायदा आणून पाहत आहे. म्हणजे आता आपलं जे पिटिशन दाखल झालं त्याच्यात काय निर्णय होईल, आणि निर्णय जर बाजूचा झाला नाही तर नवीन कायद्यासमोर जावं लागेल. याला जो वेळ लागेल तो वेळ लक्षात घेतला पाहिजे, कारण आता कायदा करण्याच्या तयारीत आहे सरकार, हालचाली आहे. हां, करेल ना, कायदा करेल. तुम्ही एक सांगा का कोर्टामध्ये पहिले सरकारनं केलं, काँग्रेस आघाडीने केलं, हे सरकार केलं, ते टिकला नाही कायदा. आता भरपूर पुरावे घेऊन, भरपूर संख्या घेऊन, पहिले काय झालं का फार कमी आपण जे काही पुरावे जमा केले फार संख्येनं फार कमी होते. आता पहिले जर 40,000 लोक आपण घरं तपासले असेल तर आपण 2 कोटी घरं तपासतो आहे. ह्या सगळ्या तपासणीचा आढावा घेऊन पुन्हा आपण हायकोर्ट सर्वोच्च न्यायालयात जाऊच, पण सर्वोच्च न्यायालयानं जरी तो फेटाळलं तर जानेवारीमध्ये नवीन कायद्यासाठी समोर जाऊ. सरकारचं एकंदरीत अशी व्यवस्था आहे, त्याच्यानं सगळ्या मराठ्यांना आरक्षण भेटणार. काहींना ओबीसीतून भेटन, काहींना मराठ्यातून भेटन. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सामचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.